शासनाचं करायचं काय? अरे ह्या शासनाचं करायचं काय? आरवी गायरांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी खालीनाद आंदोलन या ठिकाणी चालू आहे। या मोर्चाचे नेतृत्व करणारे माननीय धम्मदीप बलांडे यांना विचारूया या मोर्चाच्या आपल्या काय मागण्या आहेत। या ठिकाणी आरवी गायरान या ठिकाणी स्थलांतरित महानगरपालिकेनं केलेले जे नागरिक आहेत ते 21 वर्षापूर्वी स्थलांतरित केलेले आहेत। 21 वर्षापासून तिथं घाणीचं साम्राज्य आहे, रस्ते नाहीत, मीटर नाहीत, आकडे लावण्याच्या नादात तिथं काही व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। साप, विंचू, किडे, नाल्याचं पाणी, रस्ता जर पावसाळ्यात आला तर तिथं एक नाला आहे मोठा, त्या नाल्याच्या पुलावरून पाणी जातं। लेकरांची शाळा बंद होते, दवाखान्यात जाणं बंद होतं, काही देखील बाजारात काही राशन आणायचं तर जाणं या लोकांना जमत नाही। 21 वर्षापासून आमदाराच्या, खासदाराच्या, मंत्रालयाच्या, सगळ्याच्या दारोदार नगरसेवकाच्या हे लोक फिरतायत, निवेदन घेऊन फिरतायत, विनंत्या करतायत, पण इथला कुठलाच नगरसेवक, इथला कुठलाच आमदार, इथला खासदार, इथले नेते कुणीच या लोकांना हाताशी धरायला, यांची दखल घ्यायला तयार नाही। आज 21 वर्षापासून यांच्या मागण्या आहेत, यांच्या तिथं आता तिसऱ्या पिढ्यानं आणतायत। त्या लेकरांना शाळा जाणं अवघड झालंय, तिथले घरं जे जीर्ण झाले आहेत बांधून दिलेले, अर्ध्या लोकांना कबाले दिलेत, अर्ध्या लोकांना कबाले नाहीत, त्या कबाल्याचा प्रश्न आहे, त्याकडे या शासनाचं दुर्लक्ष आहे। इतके दिवस आता ती माझी म्हातारी आजी, तिचं 90 वर्ष वय असेल, ती आंदोलनात आलेली आहे, कशासाठी आली आहे तिला कळतंय, तिचं जगणं किती असहाय्य होतंय। ती आजी मला म्हणाली, बाबा एक दिवस इथल्या या अधिकाऱ्याला त्या आमच्या घरामध्ये आणून ठेवू, त्याला कळू दे आमचं जगणं किती मुश्किल आहे। आणि जर एवढ्या वयस्कर लोकांचा त्रास तुम्हाला कळत नसेल, लहान लहान लेकरांचा त्रास तुम्हाला कळत नसेल, याच देशातल्या नागरिक आहेत। आरवी ग्रामपंचायत म्हणते की आमच्या हद्दीत तुम्ही नाही, महानगरपालिका म्हणते की आमच्या हद्दीत तुम्ही नाही, मग कोणता देश आहे यांचा? आरवी गायरान देश म्हणून एक नवीन देश जाहीर करा। अर्धे नागरिक लोकसभेला मतदान करतात, विधानसभेला मतदान करतात, अर्धे नागरिक ग्रामपंचायतला मतदान करतात। मतदान घेताना सगळेच पाया पडत जातात आणि जेव्हा सुविधा द्यायच्या आहेत त्यावेळेस इथलं प्रशासन आम्ही तुमच्या हद्दीत नाही, तुम्ही आमच्या हद्दीत नाही असे नाटकं करतं। हे लोक शिकलेले नाहीत, यांच्याकडे पैसा नाही, ताकद नाही, म्हणून तुम्ही यांचं ऐकत नाही का? मोठमोठ्या वस्त्यामध्ये बळबळ नको नको म्हणता, 10 वेळेस रस्ते करता। असलेले रस्ते गट्टू कर की सिमेंट रस्ता कर, सिमेंट रस्ता उकर की गट्टू कर। अरे पण त्याला यायला जायला रस्ता नाही, साधा तरी रस्ता करून द्या। 25 वर्षापासून मागण्या करतायत हे लोक, लाजा कसा वाटत नाही तुम्हाला? आणि दारोजाला जर तुम्ही सिक्युरिटी लावून तुम्ही बाहेरच थांबा, आमचा अधिकारी बाहेर येणार नाही। अरे एसीत बसायला तुम्हाला नोकऱ्या दिल्यात का? रातभर आमच्या लेकरं मच्छरमध्ये मरालेत, त्यांचा बघायला तुम्हाला वेळ नाही, 4 पायऱ्या खाली उतरून यायला विचारायला वेळ नाही। 90 वर्षाची म्हातारी माय जर तिथून चला तिथे येते आणि तासभर झालं भांड वाजवत रोडवर थांबते, एवढी कशी तुम्हाला माणुसकी शिल्लक राहिली नाही? 2 शब्द येऊन तुम्हाला बोलायला वेळ नाही। अधिकारी म्हणजे काय आभाळातून पडतो का? अधिकारी म्हणजे काय एक नवीन काहीतरी प्रकार आहे का? अरे माणसाच्या समस्या घेऊन आलेत, माणसाला विचारा तुम्हाला काय पाहिजेत, आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी, तुमच्यासाठीच आम्ही बसलोत, एवढं तरी माणुसकी दाखवा। गेटला फोर्स लावून तुम्ही बाहेर हाकलून देताय, जोपर्यंत इथं अधिकारी येऊन, इथले कोणी नेते येऊन इथल्या या नागरिकांना वचन देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आणि इथून कोणी जरी उठवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जसं दिल्लीत आम्ही लाटाकाटा खातोय तसं इथंही खाऊ।